क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड परिसरातील सपाटी असलेल्या ठिकाणी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आलाय। त्याबाबत सविस्तर असे की दिनांक 3 जुलै 2024 रोजी रात्री 8 ते आज दिनांक 4 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान सप्तशृंगी गडापासून काही अंतरावर असलेल्या सपाटीच्या मार्गावर सुक्रिया बाबा वळणावर रस्त्याच्या सुमारे 100 फूट अंतरावर वन विभागाच्या जंगलात एका सादडाच्या झाडाला नायलॉन दोरीनेच्या साहाय्याने गळफास घेऊन मयत असलेल्या इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। ही माहिती दिलीप शिवराम चव्हाण हे नांदुरीकडून गडावर जात असताना त्यांना बाजूला असलेल्या झाडाला काहीतरी लोंबकळत असल्याचं दिसलं। त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एका युवकाने झाडाला गळफास घेतल्याचे दिसले। झाडाजवळ एक बॅग आढळल्याने त्यांनी बॅग बघितली असता त्यामध्ये एक मोबाईल आढळला। मोबाईल स्विच ऑफ असताना त्यांनी ऑन करताच त्या मोबाईलवर युवकाच्या नातेवाईकांचा कॉल आला आणि त्यानंतर या युवकाची ओळख पटली। त्या बॅगेत आधार कार्ड असं कागदपत्र सापडले आणि तो युवक सटाणा तालुक्यातील जायखडा येथील मनोज बाळू जगदाळे वय वर्ष 36 असा निष्पन्न झालाय। त्यानंतर दिलीप चव्हाण यांनी तात्काळ कळवण पोलिसांना घटनेची माहिती दिली। कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ धाव घेत या तरुणाचा मृतदेह कळवण उपजिल्हा रुग्णालयात पाठवलाय। या घटनेचा पुढील तपास कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी पवार शेवाळे करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।